पर्यटन त्यातले वारंवार कोकणाच्या पर्यटनाचा आराखडा आणि विकास व्हावा अशी मागणी केली जात होती. पन्हाळा ते जोतिबा असा एक रोपवे करण्याची मागणी केली. नाही, काय झालं, आता 2च महिने झाले हा विभाग माझ्याकडे आलाय आणि तो आल्यानंतर मुळात सुनेचे प्रकल्प हातात घेतलेले आहेत पर्यटनाचे, ते मुदतीत पूर्ण करणं हे पहिलं टार्गेट आमचं आहे. आणि त्याचबरोबर मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी संधी आहेत किंवा स्कोप आहे तर ते आयडेंटिफाय करा आणि टप्प्याटप्प्यानं ते प्रकल्प हातामध्ये घ्या. तर त्या दृष्टीनं रायगडच्या परिसरामधला तो पाचाड, जिथं रायगडच्या पायथ्याशी पाचाड गाव आहे, माँसाहेब जिजाऊंचं तिथं वाडा आहे, त्या परिसरामध्ये एक शिवसृष्टी आपण करण्याचं एक पहिल्या टप्प्यामध्ये आता हातात घेतलेला आहे. आणि शिवप्रताप दिन जो साजरा होतो म्हणजे अफजल खानाला ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला ते जे ठिकाण प्रतापगडच्या पायथ्याशी आहे तिथं एक तशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं अफजल खानाचा वध केला या संदर्भातलं सुद्धा त्या ठिकाणी आपण एक ठिकाण विकसित करतोय. पन्हाळा सुद्धा त्या पद्धतीचंच आहे. ऐतिहासिक इतिहास पन्हाळ्याला आहे आणि क्षेत्र ज्योतिबा हे दख्खनचा राजा म्हणून ज्योतिबा रायाकडे पाहतो आपण. तर त्या बाबतीत सुद्धा मला मगाशी ज्योतिबागडावर सुद्धा तिथल्या लोकांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं की मंत्रिमंडळातले आमचे 2 सहकारी माननीय मुश्रीफ साहेब आणि माननीय आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर आणि जिल्ह्यातल्या स्थानिक आमदारांच्या बरोबर मी प्राथमिक चर्चा करेन आणि पन्हाळा असेल किंवा ज्योतिबा असेल या ठिकाणी कशा पद्धतीनं पर्यटनाच्या प्रकल्पाला याच वर्षामध्ये प्रायोरिटीमध्ये घेता येईल त्यासाठी निश्चितपणे माझे प्रयत्न राहतील. माझी पंढरपूरमध्ये जो स्कायवॉकला परवानगी दिली मला माहित नाही म्हणजे कधी झाला हा विषय नाही. मी आता सकाळपासून बाहेर आहे, तुम्ही बघताय. मी आज ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी आलेलो होतो माझ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय निर्णय घेतलाय तो ऑफिशियली पाहिल्याशिवाय मंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. अशा संदर्भातला एक निर्णय होता कोस्टल रोडच्या संदर्भातला पीएमओनी थेट दखल घेतली. खरं तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते, आता सुद्धा तेच आहे. टार्गेट केलं जाते असं काही नाही, बिलकुल तसं काही नाही. बघा तुम्ही काल माननीय एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा मान्य दादा हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दिल्लीला गेलेले होते आणि दिल्लीमधनंच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते स्वतः मुख्यमंत्री असताना आम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. जे निर्णय व्हायचे ते या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदेसाहेब घ्यायचे. शिंदेसाहेब कुठलाही निर्णय घेताना माननीय फडणवीस साहेबांना माननीय अजितदादांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केल्याशिवाय घेत नव्हते. हे कालच माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळं आता नेमकं तुम्ही स्कायवॉकचं सांगताय किंवा कोस्टल रोडचं सांगताय याच्या बाबतीत तिथं समक्ष माहिती घेतल्याशिवाय किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर प्रत्यक्ष बोलल्याशिवाय त्यांचं काय मत आहे ह्याच्या बाबतीत ते जाणून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी काल उद्विग्नता अक्षरशः व्यक्त केली. माझी अवस्था जपानसारखी म्हणजे एखाद दिवस जपानमध्ये भूकंपाचा धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं, तसं माझ्या बाबतीत घडतंय असं ते म्हणतात. धक्का पुरुष झालोय असं त्यांचं म्हणजे त्यांना स्वतःला बसतायत धक्के. पक्षप्रवेश पक्षातून लोक ज्या पद्धतीनं जात आहेत, जे धक्के बसतायत रोजच्या रोज, त्यावर त्यांना तसं म्हणायचं की रोज असे धक्के बसतायत, एखाद दिवस बसला नाही तर मग आश्चर्य वाटतं. त्याचं कारण शोधलं पाहिजे ना. रोज रोज धक्के बसत असतील तर त्या भूकंप बसणाऱ्या ठिकाणाचं उगमस्थान कुठं आहे. आपण बघा आता भूकंप कुठंही झाला तर अमुक ठिकाणपासून नैऋत्येला इतके किलोमीटर ते ठिकाण आहे, अमुक ठिकाणापासून पूर्वेला ते ठिकाण आहे, असं ते भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवतं. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केंद्रबिंदू शोधला पाहिजे की कुठल्या मूळ ठिकाणपासून हे भूकंप सुरू होत आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि तेच आम्ही 2019ला सांगायचा प्रयत्न करत होतो माननीय उद्धव साहेबांना. त्यावेळी ऐकलं नाही किंवा आम्हाला समजून घेतलं नाही आम्ही जे सांगत होतो ते. आणि त्याचे
परिणाम असतील कदाचित हे, की आता साहेब स्वतःच म्हणतायत की त्यांना धक्के बसतायत. अजून सुद्धा त्यांनी त्याचं उगमस्थान शोधावं, म्हणजे उगमस्थान शोधलं तर त्याच्यावरचा उपाय त्यांना करता येईल. कुठे तो केंद्रबिंदू आहे असं वाटतं तुम्हाला, कारण तुम्ही देखील काय त्याच्यासोबत काम केलेलं आहे, तो केंद्रबिंदू काय असं आता वाटतं? ज्याला भूकंपाचा धक्का बसतोय त्यानं शोधलं पाहिजे ना, हे कुठून बसतायत धक्के, ते अंडरकरंट कुठून येतोय हे शोधलं पाहिजे. तिने शोधा म्हणजे सापडेल. पश्चिम महाराष्ट्र घेण्याची तयारी ठरवलेली आहे पक्षामध्ये. शिवसेनेकडून असे काही कमी होणार आहे का? कारण चंद्रकांत दादा म्हटले की यादी बीजेपी मध्ये येण्याची तयार आहे, शिवसेनेमधली अशी काही यादी तयार आहे? आम्ही अगोदर सांगत नाही, आम्ही एकदाच बोललो, मी आणि उदय सामंत साहेब, आणि त्याचे परिणाम असे झाले की मग लोकांवरती दबाव यायला सुरुवात झाली. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न झाला, पण तरी सुद्धा जितेंद्र जानावळेंच्या सारखे विभाग प्रमुख मुंबईतले त्यांना एवढं सांगितलं, बोलवलं, तरी सुद्धा ते मातोश्रीत गेले, मान्य उद्धव साहेबांना भेटले आणि चरण मातोश्रीच्या पायरीवर डोकं टेकलं, ते शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आले. त्यामुळं आम्ही फक्त अगोदर सांगत नाही, शिवसेनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश सुरू आहे. पण हे ऑपरेशन टायगर, हे ऑपरेशन म्हणून योजना बंद झाली का? माननीय प्रताप सरनाईक साहेबांचा उद्देश काय होता की एसटी ही तोट्यात पहिल्यापासूनच आहे. म्हणजे आपण जर बघितलं असेल तर जिथं दुसरं कुठलं वाहन जात नाही तिथं महामंडळाची एसटी जाते. विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजच्या टाइमला बाकी खाजगी वाहतूक व्यवस्था असणाऱ्या यंत्रणा जात नाहीत, पण आपली एसटी जाते. डोंगरातल्या भागात, दुर्गम भागात, डोंगरातल्या वाडी वस्तीवर जिथं मोठे मोठे घाट चढून जावं लागतं तिथं खाजगी वाहतूकदार कोणी जात नाही, तिथं आपली एसटी जाते. त्यामुळं एसटी महामंडळ हे तोट्यात आलं. आपण ज्या सुविधा दिल्या 50% सवलतीच्या, त्याच्यामुळं तो तोटा वाढला, याच्यापेक्षा काही नाही. एसटी महामंडळाची तोट्याची जी अनेक 10-20 कारणं आहेत त्यातलं हे एक कारण आहे. म्हणून ती योजना बंद झाली का सवलतीची, किंवा ती योजना बंद करायबाबतीत सरनाईक साहेब काय बोलले का, त्याचा विपर्यास करू नका. फक्त जी एसटी महामंडळाची परिस्थिती आहे ती जनतेसमोर यावी हाच त्यांचा उद्देश होता फक्त. लाडक्या बहिणींमुळे महायुतीला यश मिळालं नाही, तर ते हिंदू साधू संतांनी हिंदू माणसाला जागृत केल्यामुळं हे यश मिळाल्याचं बोललं जाते. नरेंद्र महाराज जे आहेत, नरेंद्र महाराजांचं स्टेटमेंट मी सुद्धा वाहिन्यांवरती पाहिलं. अनेक घटक आहेत महायुतीला एवढं प्रचंड बहुमत महाराष्ट्रात मिळवून देण्यासाठी, अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामधला प्रमुख घटक हा माझ्या लाडक्या बहिणी या सुद्धा आहेत, साधू संत महात्मे सुद्धा आहेत, प्रवचनकार कीर्तनकार ही सुद्धा मंडळी त्याच्यामध्ये. म्हणून मी म्हणतो अनेक घटक आहेत, त्यातला एक प्रमुख घटक हा माझ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्यामुळे महायुतीला एवढं मोठं गौरवित यश मिळालेलं आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गद्दार सुरू आहे असं वैभव नाईक सकाळी कोल्हापूर त्यांनी असं वक्तव्य केलं की ऑपरेशन गद्दार सुरू आहे. त्या पद्धतीनं लोकांना पक्ष प्रवेश दिला. वैभव नाईक आमचे मित्र आहेत, आमच्या बरोबर मागे ते आमदार होते. त्यांना फक्त मला एकच म्हणायचं आहे की एका बाजूला तुमचेच नेते म्हणतायत की मला रोज धक्के बसतायत, ते कशामुळं बसतायत त्याची जरा जर माहिती वैभव नाईकांनी जर घेतली त्यांच्या नेत्यांकडे जाऊन, त्यांना जाता येतं का नाही, त्यांच्याशी बोलणं नेत्यांशी होतं का नाही हे मला माहीत नाही, पण ते जर त्यांनी घेतली माहिती तर हा प्रश्न पुन्हा वैभव नाईक कधी विचारणार नाही. आणि यांचा जो संबंध आहे त्याच्यावर एक कोहरा समिती होती, तर ती अधिकृत नसल्याची घटनादायक माहिती. कुठली समिती? कोहरा केंद्रीय अस्तित्वात मला माहिती त्यामध्ये दाऊद आणि शरद पवार यांच्या नाही, मला याची कल्पना नाही. हा गृह विभागाशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळं याची सुद्धा माहिती माझ्याकडे आता तरी नाही. ओके. मंत्रिमंडळाच्या 2 मंत्र्यांच्यावरती राजीनाम्यासाठी दबाव तंत्र काय कुणावर कोकाटे कोणी मागितला राजीनामा? कोणी मागितलं? विरोधकांचं कामच आहे सरकारी पक्षाच्या आमदार मंत्र्यांचे राजीनामे मागायचं. विरोधकांना काम काय? आता 240 आमदार एका बाजूला आणि 40 आमदार एका बाजूला आहेत विधानसभेमध्ये. एवढं मोठं बहुमत आहे, काही ना काहीतरी गोष्टी काढायच्या आणि त्याच्यावर सरकारवरती सत्ताधारी पक्षावरती टीका करायची. आमच्या कुठल्याही मान्य मंत्री महोदयांवर काही जरी आरोप झाले तरी मान्य फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, मान्य दादांनी सांगितलेलं त्याची चौकशी होईल. चौकशीतनं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल. चौकशी तर होऊ द्या. चौकशी व्हायच्या आधीच जर तुम्ही त्यांना आरोपी म्हणून घोषित करणार असाल तर ते योग्य नाही. कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्व असेल, लोकप्रतिनिधी असेल,
त्यांच्या बाबतीत जर आरोप झाले तर त्याची योग्य यंत्रणेकडनं चौकशी झाली पाहिजे. चौकशीत ज्या गोष्टी पुढे येतील त्याच्यानंतर वरिष्ठ आमचे जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय ते ह्याच्यावर निर्णय घेतील. ओके, थँक्यू. 12 तारखेला मंत्रालयावरती या बाबतीत ज्या ठिकाणी लोकांचा त्या रस्त्याला विरोध आहे तिथं लोकांचा विरोध डावलून कुठलीही गोष्ट करायची नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतलेली आहे. इथल्या बाबतीत विशेषतः कोल्हापूरच्या बाबतीत माननीय पालकमंत्री असतील, इथले आमचे खासदार साहेब इथं आहेत, सगळे आमचे आमदार आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून जर लोकांचा विरोध असेल तर लोकभावनेचा आदर हे सरकार करेल. ओके. जिल्हा परिषदेच्या माजी सैनिकांना 7% जागा रिक्त आहेत. या जागा फक्त माजी सैनिकांनाच मिळाल्या संघटना आणि याचं निवेदन मी माजी सैनिक कल्याण विभाग माझ्याकडे आल्यानंतर मी प्रत्येक विभागामध्ये किती पदं रिक्त आहेत एक सर्व्हिसमनसाठी राखीव ठेवलेली त्याचा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं विस्तृत एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्याप्रमाणे माहिती मागवलेली आहे. ती आल्यानंतर दर 2 महिन्यातनं ज्या ज्यावेळी नवीन भरती कुठल्याही विभागात निघेल त्यांनी अनिवार्य पद्धतीनं माजी सैनिकांचा कोटा भरला पाहिजे याच्यासाठी माजी सैनिक कल्याण विभागामार्फत निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. थँक्यू.